महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण मुंबई वगळता राज्यातील ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या पहिल्यांदाच प्रभाग रचनेनुसार होत आहेत. त्यामुळं मतदारांच्या समोर प्रश्न आहे की यावेळेस मतदान करायचं कसं. हे सांगण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निर्णायक अधिकारी जी श्रीकांत सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच समजून घेऊयात की मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदान कसं करायचं, त्याची प्रक्रिया कशी आहे. तर सुरू करूयात. सर आम्हाला समजून सांगा, म्हणजे आम्हाला म्हणजे समोर पाहत असलेल्या मतदारांना. सर्व मतदार राजांना माझा सप्रेम नमस्कार. कारण आपण महानगरपालिकेचं बहुतांश सर्व मुंबई महानगरपालिकापासून चंद्रपूर महानगरपालिकेपर्यंत सर्व आपण निवडणुकीमध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेचा वगळता बाकी सर्व इतर महापालिकेमध्ये प्रभाग पद्धती म्हणजे प्रत्येक मतदाराला 4 किंवा 3 किंवा 5 या पद्धतीने उमेदवार निवडायची त्यांना अधिकार आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये 115 सदस्य निवडायचे आहेत आणि त्याला 29 प्रभागामध्ये आपण विभागलो. 28 प्रभाग 4 सदस्य प्रभाग आहेत आणि 29वा प्रभाग हा 3 सदस्यीय प्रभाग आहे. आणि हे म्हणजे प्रत्येक मतदारांना 3 किंवा 4 किंवा 5 असे. मग ते कसे कळेल, मग त्याला 4 कुठे करायची, काय करायची. आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये तर खूप संभ्रम आहे. आता याच्यासाठी कुठेही असेल पूर्ण राज्यामध्ये अचं जे जागा आहे ते पांढरच असणार आहे, पांढरा मतपत्रिका. बचं जे आहे ते फिका गुलाबी, कचं जे जागा आहे फिका पिवळा, डचं जे जागा आहे हे फिका निळं आणि ईचं जागा म्हणजे 5th जागा तो फिका हिरवा राहिला असता. आपल्याकडे आपण 4च आपण ठेवलेला आहे. सो आता मतदान करण्यासाठी जाण्यापूर्वी पहिला आपलं मतदान केंद्र तेच आहे का ते बघावं आणि फोटो आयडेंटिटी कार्ड असलेला 12 ओळख पुरावे जे आहे ते सोबत ठेवा. मोबाईल कृपा करून आणू नका, कारण हा सर्व व्हिडिओ कदाचित तुमचे श्रोते मोबाईल बघत असेल. मोबाईल अलाउड नाही. ID कार्डसुद्धा मोबाईलमध्ये दाखवणे अलाउड नाही. ते फिजिकल कॉपीच आणावं लागेल. ते मग तुमच्या ओळख पटल्यानंतर पोलिंग ऑफिसर 3 हे बॅलेट देतो. बॅलेट दिलं. आपण आता प्रक्रिया समजून घेतलं. तुम्ही हे बॅलेट पेपर म्हणजे मशीन्स किती असतील हे आम्हाला सुरुवातीला सांगा. कारण मशीन लावण्याची जे आहे या ठिकाणी जास्तीत जास्त 4 मशीन्स लावता येतं. ओके. 4च्या पेक्षा जास्त लावण्याची याच्यामध्ये डिझाईन नाही. आपण 2 मशीन आहेत आणि 4 प्रभाग आहेत. त्याचं मतदान कसं करायचं हे आम्हाला सांगा. आता बॅलेट मी दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही कमांड दिलं. तुम्हाला मतदार जे आहे ते मतदार कक्षामध्ये जातो आणि त्याला अशा पद्धतीने दिसतील. ते असे दिल्यानंतर त्याला इथं हिरवा लॅम्प दिसेल आणि त्याला असे मतपत्रिका म्हणजे त्यांचे सिरियल नंबर, कॅन्डिडेट नाव आणि त्याचं चिन्ह आणि कोणी पसंत नसेल तर त्याचं खाली नोटा अशा पद्धतीने दिलेलं असणार. पांढरा संपल्यानंतर एक कॅप असणार, म्हणजे दुसऱ्या सुरुवात होतो म्हणून. ते बचं असणार, मग कचं असणार. आता तुम्ही यापैकी पांढरा मतपत्रिका म्हणजे अ जागापैकी एक निवडा. एक निवडल्यावर परत तुम्हाला त्या ठिकाणी मतदान दुसरे करता येत नाही. ओके. आता दुसरा मतदान जे आहे या फिका गुलाबीवर करायचं आहे. म्हणजे माझे 2 मतदान झाले. हा, हे फिका पिवळा आहे. याच्यामध्ये मी अजून एक दाबलो आणि हे फिका निळा आहे. याच्यामध्ये अशी मोठी बीप आवाज येईल, म्हणजे तुमची मतदान संपला. म्हणजे अशा पद्धतीनं हे असं मतदान करता येतंय. आता डेमो म्हणून जी श्रीकांत सरांनी मतदारांना व्यवस्थितपणे समजता यावं यासाठी असे डेमो दिलेत. बघा इकडे थोडं काही ठिकाणी म्हणजे सांगायचं तात्पर्य कॅन्डिडेट्सच्या वरून 2 किंवा 3 किंवा 4 असे बॅलेट येऊन. आता यामध्ये आता इकडे
इथं पण आपण बॅलेट दिलं, परंतु इथं आणि इकडे फरक काय आहे, इथं 3 बॅलेट युनिट आहे, उमेदवार जास्त आहेत. उमेदवार जास्त आहे म्हणून. आता याच्यामध्ये पण तुम्ही निवडा. आता तू आता चला मतदान कसं करायचं बघा. आता सरांनी बॅलेट दिलेलं आहे, कमांड दिलेली आहे. म्हणजे तिथं जे निवडणूक अधिकारी बसले असतात, केंद्रप्रमुख बसले असतात, ते इथं दाबतील. त्याच्यानंतर मग आता मी मतदार म्हणून मतदान करायला सुरुवात केलं. एक इथं थोडं लाईट दिसतोय. दुसरं मतदान केलं, दुसऱ्या ब साठी केलं. आता क साठी मी इथे एक मतदान केलं आणि आता शेवटी ही तिसरी मशीन आहे, इथं आता मी केलं. जोरात लाईट म्हणजे आवाज आला, बीपचा आवाज आला, मतदान झालं. असे हे कमी म्हणजे उमेदवार असतील तर 2 मशीन, उमेदवार अधिक वाढले तर 3 मशीन आणि जास्त असले 4 पेक्षा तुम्हाला जास्त कुठेही दिसणार नाही. संभाजीनगर शहरामध्ये किती प्रभागामध्ये अशा 4 मशीन्स आहेत? 12 प्रभागामध्ये 4 असे असणार आहे, 13 प्रभागामध्ये 3 असणार आहे. 4च असे प्रभाग आहेत, त्या ठिकाणी कमी कॅन्डिडेट असल्यामुळे तिथं 2च असणार आहे. म्हणजे 12 4 मशीनवाले, 13 3 मशीनवाले, 4 2 मशीनवाले. आता इथं पण आता तुमच्या कॅमेरामॅनलाच सांगू, तुम्ही कर बाबा तू. हां, हे बटन आता दाब. दाब. आता तुम्ही मतदान करा. हां, आता मी त्याला ते कॅमेरा धरावा लागतो म्हणून त्याला करता येत नाही. 1 2 3 4 वाजला आवाज. आता तुम्हाला काहीच दिसलं याच्यामध्ये पांढरा, गुलाबी, पिवळा, निळा हे कलर कोडिंग आपण लोकांना समजेल अशा पद्धतीने. आता मतदारांना हे लक्षात आलं असेल, हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत सरांनी हे सगळं समजून सांगितलेलं आहे. हे केवळ या शहरापुरतं मर्यादित नाही, तर राज्यभरातल्या ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका होते म्हणजे मुंबई वगळता तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं ही सिस्टीम असणार आहे. आणि त्यामुळं मतदानाला जायचं असेल तर ही सगळी सिस्टीम तेवढी लक्षात आली पाहिजे आणि ती फार अशी किचकट नाही, सोपी आहे आणि ती सोपी अधिक करून सांगितले ते जी श्रीकांत सरांनी. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर.